या फोटोतल्या माणसाला कुठे पाहिलंय? नाही. बोला निकम सर. पाटील साहेब, हे मालिक. नमस्कार, मला तुमचं रेस्टॉरंट चेक करायचं, प्लीज उघडा. सगळे रेकॉर्ड्स मला चेक करायचे. एक मिनिट. एक काम करा, 3 मार्चच्या पुढच्या 3 दिवसाची रेकॉर्ड म्हणून. 3 दिवस ही दोघं इथे होते. तुम्ही यांना ओळखता? नाही सर. बरं, मला हे सगळं रेकॉर्डिंगचं फुटेज पाहिजे. सर, विकास रत्नागिरीच्या फूड जॉईंटच्या CCTV कॅमेऱ्यात दिसला. 3 दिवस तो इथे होता आणि त्याच्याबरोबर एक मुलगी पण होती. दोघं एकमेकांच्या प्रेमात होते असं वाटतंय. ती मुलगी कोण होती? इथलं कोणी त्यांना ओळखत नाही. पण सर, एक खास गोष्ट अशी की विकासकडे 2 मोबाईल दिसले मला आणि त्या मुलीचा असा वेगळा मोबाईल पण होता. अच्छा, म्हणजे विकासकडे अजून एक नंबर आहे जो आपल्या रेकॉर्डमध्ये नाहीये. एक काम करा, तिथल्या हॉटेल लॉजिंग बोर्डिंगची इन्क्वायरी करा. तो 3 दिवस कुठे राहत होता ते शोधून काढा. ओके सर, मी तुम्हाला 3 दिवसाचा CCTV फुटेजही पाठवतोय. ओके, त्याआधी त्या मुलीचा फोटो मला पाठवून द्या. ओके सर. ही कोण पोरगी आहे आमच्या विकास सोबत? तेच तर विचारायला आलोय. या मुलीला तुम्ही कधी कुठे पाहिलं होतं का? विकासच्या तोंडून कधी हिच्याविषयी ऐकलं होतं का? नाही हो साहेब, आमचा विकास कधीच असला वंगा कामात नसायचा हो बिचार. बर, विकासच्या हातामध्ये हा जो काही दुसरा मोबाईल दिसतोय हा कुठे आहे? त्याच्याकडे तर एकच मोबाईल होता. त्याच्याकडे दुसरा मोबाईल होता तर कधी सांगितलं नाही आम्हाला तसं. साहेब, तुम्ही या सटवीला आधी पकडा. तिच्याचमुळे जीव गेला असेल माझ्या पोराचा. जर विकासला गर्लफ्रेंड होती तर त्याच्या मोबाईलमध्ये सोशल नेटवर्किंग साईटवर किंवा त्याच्या मित्रांपैकी कोणालाच काही कल्पना नाही? सर, कदाचित त्याने मुद्दामूनच उल्लेख केला नसेल किंवा त्याच्याबरोबर तिचं अफेअर आहे हे त्याला कुठे त्याचा पुरावाच ठेवायचा नसेल. कदाचित त्याच्या दुसऱ्या नंबरवरून तो तिच्याशी संपर्कात असेल. त्याचा दुसरा नंबर मिळाला ना तर ती मुलगी कोण हे आपल्याला शोधून काढता येईल आणि कदाचित त्याच्या मारेकऱ्यांचा आपल्याला काही तपास मिळेल. दीपा, जर आपल्याकडे 2 मोबाईल असतील आणि त्यापैकी जर पहिला सापडत नसेल तर आपण दुसऱ्या मोबाईलवरून पहिल्या नंबरला कॉल देतो. बरोबर. जर रिंग वाजली, मोबाईल सापडला. विकासने सुद्धा नक्कीच कधीतरी त्याच्या पहिल्या मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलला कॉल केला असणार आहे. त्याचा नंबर इश्यू झाल्यापासूनचे त्याचे सगळे कॉल डिटेल्स शोधून काढा. येस सर. राईट. ही दोघं या लॉजला उतरली होती? नाही सर. सर, विकासच्या मोबाईलचे नंबर इश्यू झाल्यापासूनचे डिटेल्स. या नंबरवर विकासने फक्त एकदाच कॉल केला आणि हा नंबर विकासकडे सेव्ह पण नाहीये. या नंबरचे सगळे डिटेल्स मागून घ्या. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना,
आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू 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 तू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू अगं, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके